भीमा आज खुशीत होता. सकाळपासूनच त्याच्या अंगात उत्साह भरला होता. आज त्याच्या मुलीचं बारसं सासरवाडीतून तसा सांगावा आला होता. भीमाची बायको हौसा बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. बारसं तिकडंच होतं. त्याची सासूरवाडी खुंटाळवाडी इथून पिंपळगावपासून 1.5 मैल पायी अंतरावर. येण्या जाण्यासाठी थेट वाहनाची सोय नाही, कारण पिंपळगाव ते खुंटाळवाडी थेट रस्ता नाही. गाडीने जायचे म्हणजे रांजणगावकडे जाऊन मग खुंटाळवाडीकडे फिरून यावे लागे. एकूण 6 मैल. त्यामुळे माळरानातून जाणारी पायवाटच जास्त सोयीची वाटे. त्या वाटेत अर्धा मैल घनदाट जंगलही लागत असे. पायीच प्रवास करून ये जा करावी लागे. मोटरसायकल तर सोडाच, गावात एकूण 4 सायकली होत्या त्यावेळी. सायकल विकत घेण्याची भीमाची ऐपत नव्हती अन ती त्याला चालवताही येत नव्हती. अन तशीही खुंटाळवाडीची पायवाट आता भीमाच्या पायाखालची झाली होती. त्याच्या लग्नाला 1 तप उलटलं होतं. पहिला मुलगा नामदेव आता 10 वर्षाचा होता. भीमाला यावेळी मुलगी पाहिजे होती अन देवानंही त्याचं मन हेरलं असावं. भीमाच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. पहाटे लवकर उठून त्यानं शेत गाठलं आणि बकासुरासारखी वैरण कापून चांगलं 20-22 गवताच्या पेंड्याचं ओझं घेऊन तो 7च्या आत घरी आला. दावणीच्या जनावरांचा आजचा प्रश्न सुटला होता. अंघोळ आटपून त्यानं न्याहारी केली. नामदेवला हाक मारून उठवलं. नामदेव थोडा वेळ पेंगातच होता. भीमानं आईला कालच बारशाला जाण्याबद्दल विचारलं होतं, पण एवढी पायपीट करणं जमणार नसल्याने म्हातारीनं नकार दिला होता. दुपारच्या जेवणाला खुंटाळवाडीत पोहोचावं अशा बेताने भीमा नामदेवला घेऊन सासूरवाडीला जायला निघणार होता. त्यानं तयारी सुरू केली. तालुक्याला जाऊन आणलेलं नवीन हिरवं 6 वार पातळ, चोळीचा खण, गव्हाची ओटी, नारळ ह्या सर्व वस्तू म्हातारीनं एका कापडी पिशवीत भरून ठेवल्या. दुसऱ्या एक पिशवीत हाताने शिवलेली सुती टोपडी, छोटीशी गोधडी, काही बाळुती अन काही बाई भरलं. म्हातारीनं एका कागदाच्या पुडीत ग्रामदैवत जानाईचा अंगारा दिला अन पोचल्यावर आठवणीने बाळबाळंतिणीच्या कपाळावर लावायला निक्षून सांगितले. ती अंगारक्याची पुडी भीमानं बंडीच्या खिशातून जपून ठेवली. सर्व भराभर झाली होती. खेळायला गेलेल्या नामदेवला म्हातारीनं हुडकून आणला आणि त्याचा हातपाय धुतलं अन त्याला दूधभात खाऊ घातला. भीमा दुपारचं जेवण सासूरवाडीला जेवणार होता. 10:30 वाजून गेले होते. मे महिना असल्याने उन्हाचा जोर वाढू लागला होता. निघताना घालण्यासाठी काढलेला सदरा, धोतर आणि फेटा भीमानं न्याहाळला. बदामी रंगाचा सदरा स्वच्छ धुतलेला असला तरी फारच चुरगळला होता. भीमा चटकन उठला. अंगणातल्या चुलीतील काही रसरसते निखारे तांब्याच्या लोट्यात भरले आणि स्वच्छ धुतलेला सदरा गोधडीवर पसरून तो गरम लोटावरून फिरवू लागला. काही मिनिटात सदरा अगदी कडक नव्यासारखा दिसू लागला. तोपर्यंत म्हातारीनं नामदेवाला मागच्या वर्षी जत्रेसाठी घेतलेले विजार शर्ट घातले. डोक्याला खोबरेल तेल चोपडले. तेलाचे काही ओघळ नामदेवाच्या कपाळावरून मानेवरून खाली आले. नामदेवचे डोके एखाद्या टरबुजाप्रमाणे चमकू लागले. भीमानं धोतर नेसलं, सदरा घालून फेटा बांधला. आरशात बघून मिशीवर ताव दिला आणि नामदेवला हाक मारली. जनावरांवर लक्ष ठेव, मी संध्याकाळी परत येतो. म्हातारीला सूचना देऊन ते आता निघाले होते. 11 वाजून गेले होते. ऊन रणरणत होती. जोशात येऊन नामदेव पुढं पळत होता. थांबून मागे बघत भीमाची वाट पाहत उभा राहत होता. भीमा दमदार पावलं टाकत चालला होता. पायातल्या कोल्हापुरी पायतान कर्र कर्र आवाज करत होतं. तासाभराची पायपीट करावी लागणार होती, पण भीमाला त्याची सवय होती. बायकोचा अन पोरीचा चेहरा पाहण्यासाठी तो आतुरला होता. आजूबाजूच्या शिवारात लोक काही बाई काम करताना दिसत होती. मध्येच कुठं दूरवर धुळीची एखादी वाळवट उठताना दिसत होती. मळलेली पायवाट असल्याने वाटेवरील माती जातल्यातल्या पिठासारखी मुलायम भासत होती. पुढं चालणाऱ्या नामदेवाच्या पायतानाचे ठसे त्या मातीत स्पष्ट दिसत होते. आता भोवतीचा शिवार संपून माळरान सुरू झालं होतं. काही गुराखी जनावरं घेऊन फिरताना दिसत होते. भीमा आता म्हसोबाच्या देवळापाशी पोहोचला होता. अंदाजे 200 चौरस फुटाच्या चौकोनी दगडी कट्ट्यावर हे छोटं 7-8 फुटी मंदिर, दगडी बांधकाम असलेलं. मंदिरामागे एक विशाल पिंपळाचं झाड, बाजूला एक पाण्याचा झरा, तोही दगडांनी बांधून काढलेला, आयताकार. या झऱ्याला 12माही पाणी असे. वाटसरू इथं येत, थंडगार पाणी पीत, म्हसोबाच्या सानिध्यात पिंपळाच्या गर्द सावलीत क्षणभर विसावा घेत अन पुढच्या मार्गाला निघत. भीमही नामदेवाला घेऊन इथं थोडा वेळ थांबला. पळसाच्या पानाचे द्रोण करून त्यांनी झऱ्यातील थंडगार पाणी पिले.
नामदेव चालून थकला असेल, 10 मिनिटे थांबू असा विचार करत ते त्या कट्ट्यावर बसून राहिले. अर्धी पायपीट अजून बाकी होती, पण आता पुढं दाट जंगलाला सुरुवात होणार होती, त्यामुळं उन्हाचा प्रश्न सुटणार होता. पण जास्त वेळ बसून चालणार नव्हतं. आता गडबड करायला हवी, कारण बारसं संपून भीमाला परत आपलं गाव गाठायचं होतं. जनावरं आज दावणीला ठेवली, उद्याही हे करून चालणार नव्हतं. त्यात नवीन आणलेला बैल उद्या नांगरटीला झोपायचा होता. तसं महादूसोबत बोलणं झालं होतं. भीमाला आता भुकेची चाहूलही लागली होती. नामदेवाला घेऊन त्याने पुढचा प्रवास सुरू केला. नामदेव आता पुढं न पळता भीमासोबत चालत होता. पायपिटीने तो थकला होता, आजूबाजूची गर्द झाडी बघून काहीसा घाबरलाही होता. जंगल भयान होतं. ऊन क्वचितच अंगावर येत होती. उन्हाळा म्हणजे पानगळतीचा मोसम. पायवाटेच्या चोहीकडे वाळलेल्या पानांचा खच पडला होता. पायवाटेवरही काही पाने पडली होती. त्यावर पाय पडल्यास कर्रकन त्याचा चुरा होत होता. नामदेवला आता याची गंमत वाटू लागली होती. आता ते ओढ्यापाशी आले. भिजू नये म्हणून कोल्हापुरी पायतान हातात उचलून दुसऱ्या हाताने भीमाने नामदेवाला कडेवर उचलून घेतले. नामदेव सामानाची पिशवी घेऊन कडेवर बसला होता. भीमानं ओढा पार केला. जंगल आता 400-500 मीटर राहिले होते. त्यापुढे शिवार अन मग जे गाव दिसते ते खुंटाळवाडी. आता जंगल पार करून ते शिवाराच्या पायवाटेने पुढं चालत होते. मातीची कौलारू घरं आता आकार घेतल्यासारखी स्पष्ट दिसू लागली होती. ते खुंटळवाडीच्या जवळ आले होते. नामदेवाच्या पायांचा वेग आता पुन्हा वाढला होता. तो पुढं पळू लागला होता. भीमाही झपाझप पावले उचलत होता. त्याला आता भूकही लागली होती. दुपारचे 12:30 होत आले होते. भीमा गावात पोहोचला होता. पुढं पळत जाऊन नामदेवानं केव्हाचं घर गाठलं होतं. त्याचा पोचण्यानं जावई बापू आल्याची वार्ता आपसुकच घरी पोहोचली होती. हौसा खाटेवर उठून बसली होती. तिचे डोळे खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्याकडे लागले होते. समोरून येणाऱ्या भीमाला बघून तिचा चेहरा खुलला. धोतर, बदामी सदरा, डोक्यावर बांधलेली शेंद्री फेटा. भीमा भारदस्त वाटत होता. भीमाचा सासरा भीमाला बघून चटकन घराबाहेर आला. भीमाला हसून अभिवादन करत आत घेऊन आला. घोंगडं आधीच अंथरलं होतं. ऐटीत भीमा घोंगड्यावर बसला. घरात पुरणपोळीचा वास सुटला होता. भीमाच्या पोटातील भुकेचे कावळे थैमान घालत होते. चहापान झाल्यावर भीमानं मोर्चा हौसाकडे वळवला. तान्या बाळाला अलगद घेत हौसाशी गप्पा मारू लागला. नामदेव हौसाला बिलगून बसला होता. हौसानं पिशव्या चापसून त्यातलं सामान बाहेर काढलं. हिरवं पाताळ खांद्यावर घेऊन बघत ती त्याच्याशी बोलत होती. तेवढ्यात सासरेबुवांनी भीमाला जेवायला आवाज दिला. जेवण उरकून झाल्यावर भीमाची व्यवस्था माडीवर करण्यात आली. 2 वाजून गेले होते. बारसं संध्याकाळी 5च्या दरम्यान होते. भीमाने एक झोप काढायचा विचार केला. 4:30च्या सुमारास भीमाला जाग आली. तो माडीवरून खाली आला. बारशाची लगबग सुरू झाली होती. बाहेरच्या खोलीत लाकडी पाळणा तुईला बांधला होता. त्याला झेंडूच्या फुलांनी सजवलं होतं. पाळण्याखालील सारवलेल्या भुईवर तांदळाच्या पिठांनी रांगोळ्या काढल्या होत्या. पाळण्यात गोनपाटावर भीमानं आणलेली नवीन गोधडी टाकली होती. नामदेव पाळण्याभोवती घुटमळत खेळत होता. भीमानं तोंडावर पाणी मारून तरतरीत झाला. सासूबाईंनी त्याला चहाचा पेला दिला अन आजूबाजूच्या बायांना बारशाला बोलवण्यासाठी त्या निघून गेल्या. हौसा नवीन हिरवं पातळ नेसून तयार झाली होती. तिनं केसात गजरा मळला होता. कपाळावरचं कुंकू उठून दिसत होतं. भीमा काही वेळ तिच्याकडं पाहतच राहिला. तशी ती लाजली. आता बाया बापड्या जमा होऊ लागल्या तसा भीमा घराबाहेर अंगणात येऊन बजल्यावर बसला. सासरेबुवांनी त्याला पानाचा विडा दिला अन ते गप्पा मारू लागले. घरात 20-25 बाया जमा होऊन आता बारसं सुरू झालं होतं. काही वयस्कर बाया मंजूळ आवाजात पाळणा म्हणू लागल्या होत्या. मध्येच त्यांचा खिदळण्याचा आवाज येत होता. पोरीचं नाव लक्ष्मी ठेवलं होतं. नामदेव कधी आत तर कधी बाहेर अंगणात खेळत होता. 1-1.5 तास होऊन गेला होता. बारसं संपून बायांची जेवणं सुरू होती. 6:30 वाजत आले होते. भीमानं निघायचं ठरवून तो हौसाला भेटायला घरात गेला. नामदेवाला राहू दे हितं आठवडाभर. म्या चक्कर मारीन 8 दिवसांनी. म्या निघतो, भीमा म्हणाला. हौसाला भीमाचा स्वभाव माहीत होता. एकदा ठरवलं की हा माणूस जाणारच. कोणाचंही ऐकणार नाही. पाणवलेल्या डोळ्यांनी हौसानं होकार दिला. तेवढ्यात मागून सासरेबुवांचा आवाज आला. असं कसं चालला जावई बापू? जेवल्या बिगर कसा जाऊन देऊ आम्ही तुम्हासनी? अन म्या म्हणतो आजच्या दिस राहू द्या की जायचं. भीमानं परिस्थिती समजावून सांगितली. पण जेवण करून जायचं मान्य केलं. जेवण करून भीमा जायला निघाला. पण आता एक वेगळाच प्रश्न उभा राहिला होता. नामदेव परत पिंपळगावला येण्याचा हट्ट धरून बसला. हौसा, आजी आजोबा अन भीमाने खूप समजावलं. तो काही केले ऐकेना.
चिडून भीमाने त्याच्या पाठीत एक धपाटाही ठेवून दिला, पण त्याने प्रश्न आणखीनच चिघळला. नामदेव धाय मोकलून रडू लागला. शेवटी त्याला घेऊन जाण्याचं भीमानं ठरवलं. सासू सासऱ्यांनी विरोध केला, पण नामदेवाच्या हट्टापुढे त्यांनीही गुडघे टेकले. सासऱ्यांनी भीमाजवळ एक घोंगडा आणि कंदील दिला. भीमा नामदेवाला घेऊन निघाला. या सर्व गोंधळात 7:30 होऊन गेले होते. घरी पोचायला तास दीड तास पायपीट करावी लागणार होती. आता भीमा अन नामदेव गाव सोडून शिवाराच्या पायवाटेवरून चालले होते. मिनमिनत्या दिव्यांचा गाव पावलास गणीस मागे पडत होता. गाव वस्तीपासून ते बरेच दूर आले होते. अंधार चांगलाच दाटला होता. दिवसभर उन्हाने तापलेली धरती थंड होण्यासाठी वाऱ्याला आपल्या अंगाखांद्यावर खेळवू पाहत होती. भीमा झरझर पावले उचलत होता. नामदेव त्याच्या आडोशाने घोंगडीला पकडून चालला होता. कडीमध्ये अडकवलेला कंदील मागे पुढे झुलत होता. प्रत्येक पावलासोबत त्याचा कुई कर असा तालबद्ध आवाज येत होता. त्याच्या प्रकाशाचं रिंगणही मागे पुढे हलत होतं. त्यात रातकिड्यांनी किर्र करत एकच गलका उठवला होता. आता ते शिवारातून माळरानाच्या वाटेला लागले. दूर कुठेतरी कोल्हेकुई ऐकू आली अन त्यासोबत मागे पडलेल्या गावातून कुत्र्यानं नरळणं चालू झालं. या प्रकाराने भेदरलेल्या नामदेवाने भीमाला पाठीमागून एकदम घट्ट मिठी मारली. भीमा थांबला. बोकोटीला धरून त्यानं नामदेवाला पुढं आणलं अन पुढं चालण्याचा इशारा केला. थंडी वाढू लागली होती. रातकिड्यांची किरकिर थांबायचं नाव घेत नव्हती. कंदिलानेही आपला ताल सुरू ठेवला होता. अन बाजूच्या गवतातून एक सरसर ऐकू आली. भीमा थांबला. नक्कीच एखादा साप असावा. हलकेच त्यानं कंदील त्या दिशेनं केला. एक काळाकुट्ट साप त्यानं गवतातून बाहेर येऊन वाटेच्या दुसऱ्या बाजूस जाताना पाहिला. भीमा हा मुळातच राकट गडी. पिळदार शरीर अन मनानेही खमक्या. त्यात पीक जोमात असताना शेतात राखणही करावी लागे. त्यामुळं या असल्या अंधाराची आवाजाची त्याला सवय होती. पण आता पोरगं सोबत असल्याने थोडी काळजी होती. एवढंच. माळरान संपून ते आता जंगलात शिरले होते. जंगलात जनावरांचा धोका होता. त्यामुळं त्यानं नामदेवला आपल्या सोबतच राहायला सांगितलं. पावलाखाली सुकलेल्या पानांचा आवाज करत ते चालले होते. थंडी आता अधिक बोचरी झाली होती. रातकिड्यांची किरकिर वाढल्याचा भास होत होता. भीमा नेटाने पावलं टाकत होता. घोंगडीच्या खाली आलेलं एक टोक स्वतःभोवती गुंडाळून नामदेव सोबत चालला होता. पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली. खळखळण्याचा आवाज जवळ येत होता. ते आता ओढ्याजवळ आले होते. भीमानं कंदील नामदेवाकडे दिला. पायतान काढून डाव्या हातात घेतलं आणि उजव्या हातात नामदेवाला उचलून तो ओढ्यात शिरला. पाणी थंडगार होतं. अंगावर शहारे आले. ओढा चांगला पांढरा 1 फूट तरी रुंद असेल. भीमाच्या पायाचा डुबुक डुबुक आवाज येत होता. काही क्षणात तो ओढ्यापलीकडे पोचला आणि त्यानं पायतान खाली टाकलं. नामदेवला खाली उतरून पायतान घालू लागला. तेवढ्यात ओढ्यातून डुबुक 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 पावलांचा आवाज आला. भीमानं चटकन वळून पाहिलं. कंदील ओढ्याच्या दिशेने केला. कोणीही दिसलं नाही. आवाज आला की भास या विचारात असताना नामदेव बोलला, तात्या, मला बी आला आवाज. कुणीतरी पाण्यात चालल्यावानी. भीतीनं भीमाचं अंग शहारलं. पण तोंडावर भीती येऊ दिली तर पोरगं घाबरेल या विचारानं त्यानं स्वतःला सावरलं. छा, कुणी बी तर दिसत नाही. बाजूच्या दरडीचा दुगुड आला असन सुटून खाली पाण्यात. तू चल मोर. भीमा पोराला समजावत होता की स्वतःची समजूत घालत होता. त्याचं त्यालाच समजत नव्हतं. या विचित्र प्रसंगानंतर भीमा काहीसा सावध झाला होता. तो पाण्यातला आवाज चालण्याचाच होता. त्याला पूर्ण खात्री होती. पण मग कुणीच का दिसलं नाही. ओढा ओलांडल्यानंतर जंगल अधिकच गहिरं झालं होतं. भयान शांततेत रातकिडे, कंदिलाचा आवाज आणि पायतानाची कुरकुर ऐकू येत होती. अचानक दूरवर एखादं घुबड घुमत होतं अन पुन्हा रातकिड्यांच्या संगतीत भयान शांतता. भीमा आता नामदेवाला स्वतःच्या घोंगडीत जवळ घेऊन सावध पावले टाकत होता. अन अचानक एक टिटवी टिव 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 करत त्याच्या अगदी नाकासमोर आडवी गेली. एखाद्या बाणाच्या वेगाने. भीमानं पोराला जवळ ओढून गच्च डोळे मिटले अन जागीच थिजला. काय झालं हे समजायला त्याला थोडा वेळ लागला. नामदेव तर लटलट कापू लागला. पोराची अवस्था बघून भीमा भानावर आला. एका टिटवीला आपण घाबरलो हे कळल्यावर त्याला स्वतःचाच राग आला. अरे बाळा, टिटवी होती ती, घाबरला कशा पाय. त्यानं नामदेवाला धीर देण्याचा प्रयत्न केला अन ते पुढं चालू लागले. अन अचानक बाजूच्या गवताची सळसळ जाणवू लागली. सापच असावा एखादा. भीमानं कंदील आवाजाच्या दिशेने केला. काहीही दिसलं नाही. तेवढ्यात वाटेच्या दुसऱ्या बाजूनं तशीच सळसळ ऐकू आली. भीमा तिकडे वळला. काहीच नव्हतं. जणू काही झालंच नाही अशा अविर्भावात तो पुढं चालू लागला. कंदिलाच्या प्रकाशात दिसणारी पायवाट पुढं धुसर होत अंधारात गुडूप झाल्यासारखी वाटत होती. तात्या, जंगल अजून संपलं कसं नाही व.
नामदेवच्या त्या वाक्याने भीमाच्या डोक्यात विचारांचा जणू फटाकाच फुटला. आईला खरंच की, जंगल तर इनमीन अर्धा मैल आतापर्यंत संपायला पाहिजे होतं. माळरानात बाहेर पडून म्हसोबाचं देऊळ यायला पाहिजे होतं. भीमाला या विचारानं घाम फुटला. आपण कसल्या तरी भयानक संकटाच्या मध्यात अडकलो आहोत याची जाणीव भीमाला पहिल्यांदाच झाली. ती जाणीव इतकी भयानक होती की भीमा क्षणभर पुतळा बनल्यासारखा स्तब्ध उभा राहिला. त्याचं शरीर जणू उभ्या उभ्याच कोमात गेलं होतं. बोला की तात्या, कधी संपणार जंगल? नामदेव भीमाच्या हाताचा कोपरा हलवत त्याला विचारत होता. काय बी विचारत बसू नगस, तोंड वाईच बंद ठेव अन बिगिनच चाल जरा. भानावर येत भीमा बोलला. कधी एकदा या भयान जंगलातून बाहेर पडून घरी पोहोचेन असं भीमाला वाटत होतं. त्याला आता आपल्या लेकराची काळजी वाटत होती. कुठल्याही विपरीत गोष्टीचा सामना करायला तो तयार होता. पण पोराचं काय? पोरगं घाबरलं तर त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायला कितीसा वेळ लागेल. भीमानं मन घट्ट केलं अन पोराला जवळ घेत तो पुढची वाट कापू लागला. अचानक रातकिड्यांची किरकिर वाट्याच्या एकाच बाजूला डाव्या बाजूने ऐकू येते असं भीमाला वाटू लागलं. पुढची काही पावलं सावकाश टाकत त्यानं डावीकडे कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. तो चपापला. आवाज आता उजव्या बाजूने येत होता. अचानक त्याला समोर 20-1 फूट अंतरावर कुणीतरी वाट ओलांडून गेल्यासारखं दिसलं. अगदी वाऱ्याच्या वेगात. काय होतं स्पष्ट दिसत नव्हतं, पण जंगली जनावर निश्चित नव्हतं. चांगलं 5-6 फूट उंचीचं काहीतरी होतं. निश्चित आकार कळला नाही, पण मानवी आकृतीचा भास होता. भीमानं वाट पाहिली. नामदेवानं काही बघितलं का? त्यालाही दिसलं तर तो बोलेल, पण तो काहीही बोलला नाही. भासच असावा बहुतेक, भीमाला वाटलं. तेवढ्यात नामदेवानं हात पकडून भीमाला थांबवलं. तात्या, ती बाय का चालते आपल्या संग? नामदेवानं बाजूच्या झाडीकडे हात दर्शवला होता. भीमाचा श्वास फुलला. प्रयत्न करूनही तो आपल्या छातीची धडधड रोखू शकला नाही. त्यानं धीर करून त्या दिशेने पाहिलं. एक आकृती झाडीत सरकल्यासारखी वाटलं. भीमाच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याच्या उभ्या आयुष्यात त्यानं असा अनुभव घेतला नव्हता. काय चाललंय काही समजत नव्हतं. हृदयाचे ठोके वाढले होते. अंगातलं रक्त सळसळत होतं. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. त्यानं अंगातलं सारं बळ एकवटून आवाज दिला. कोण हाय तिथं? बाहेर या. पोरगं हाय लहान माझ्या संग. उगीच घाबरन ते, पण ते जे काही आहे ते खरंच बाहेर आलं तर? या विचारानं भीमाचं सगळं अंग शहारलं. कारण झाडीत जे काय होतं ते मानवी निश्चितच नव्हतं हे भीमाला आता कळून चुकलं होतं. एवढ्या रात्री कोण बाई कशाला मरायला येईल या जंगलात? आलीस तर सोडून अशी आडरानातलं झाडीतनं का चालेल? आपण जवळजवळ 3 तास पायपीट करूनही हे अर्धा मैल जंगल का संपत नाही? या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर होतं. ते उत्तरच त्या झाडीतून त्यांच्यासोबत चालत चाललं होतं. ओढा ओलांडल्यापासूनचे सगळे अनुभव हे संकेत होते या काळ्या भिन्न संकटाचे. पण आता करायचं तरी काय? राहून राहून त्याला पोराबद्दल वाईट वाटत होतं. पोराच्या विचारानं त्याच्या डोळ्यात चटकन पाणी दाटलं. गर्द अंधारात वीज चमकून एकाकी लक्क प्रकाश व्हावा तसा एक विचार त्याच्या डोक्यात आला. त्यानं बंडीचा खिसा चपापला. अंगाराची पुडी खिशात तशीच होती. आयुष्यात इतका आनंदी तो कदाचित पहिल्यांदाच झाला असेल. त्यानं आवेगानं ती पुडी उघडली त्यातला अंगारा पोराला स्वतःला लावला. त्याला थोडं वळ आल्यासारखं वाटलं. बुडत्याला काडीचा आधारच जणू. हातातला कंदील खाली ठेवत भीमा आता गुडघ्यावर उभा राहिला व नामदेवाच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला. हे बघ बाळा, जानाईचा अंगारा लावलाय नवं आपण आता. आपलं काय बी वाकडं व्हायचं नाही. तू फक्त घाबरू नग. तुझा बा हाय तुझ्या संग. काय बी दिसन, कंच बी आवाज येईन. ध्यान फक्त वाटाकडं माझ्याकडं ठेवू. आपण घरी जाऊ. आपल्याला जावंच लागन. म्हातारी आई एकटी असन नवं घरात. आपल्या पाखऱ्याला उद्या नांगराला झुपायचं हाय नवं. बोलताना भीमाच्या डोळ्यातून आलेले अश्रू पाहून नामदेव काहीसा बावरला. मग मुठी आवळून काहीशा जोशात तो बोलला. तात्या, तुम्ही रडू नका. मी हाय की तुमच्या संगती. माझी फिकीर करू नका. मला काय बी होणार नाही. 10 वर्षाचं वय. पुढं काय वाढून ठेवले त्याची पुसटशी कल्पनाही त्या कोवळ्या जीवाला नव्हती. पण त्याचा तो बाणा पाहून भीमाला धीर आला. त्यानं पोराच्या कपाळाचा मुका घेत त्याला कवटाळलं. ते दोघेही आता झरझर पावलं उचलत चालले होते. बाईची ती काळी आकृती त्यांच्या मागे पुढे कधी बाजूच्या झाडीतून चालली होती. दिसूनही कानाडोळा करत भीमा पोराला सांभाळत चालत होता. आता आवाज वाढले होते. बाईचा आकार स्पष्ट दिसू लागला होता. हिरवा लुगडं, हिरवा चुडा, कपाळावर मळवट जळालेला चेहरा. त्या चेहऱ्यावर काहीतरी लटकल्यासारखं वाटत होतं. जळालेलं मांस असावं बहुतेक. तिच्या पायातले पैंजण आता जोरजोरात वाजत होते.
एवढ्यात भीमाला कुणीतरी आपल्या कानाजवळ येऊन बोलत आहे असं वाटलं. कवर वाचवील ही कपाळावरची राख तुला अन त्या पोराला. पोरग दे मला, तुला जित्ता सोडन. लय दिस झालं कवळं रगात भेटलं नाही. खी 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 खी. तो आवाज पुरुषी नव्हता अन कुण्या बाईचाही नाही. फारच विचित्र अन भेसूर होता तो आवाज अन ते हसणंही. भीमानं पाहिलं तर ती बाई तोंडाचा जबडा पसरून खिकी खिकी करत बाजूच्या झाडीतून चालली होती. पण तिची नजर एक क्षणही या दोघांवरून हटत नव्हती. भीमानं हातातला कंदील खाली ठेवला, डोक्याचा फेटा काढला, खाली बसून पोराला पाठीवर बसाय सांगितलं. फेटा पोराभोवती गुंडाळून तो पुढे घेऊन आपल्या छातीवर धनुष्याचा भाता बांधतात तसा बांधला. वरून घोंगडं घेतलं. उजव्या हातानं छातीवरची फेट्याची गाठ अन डाव्या हातानं कंदील घेऊन तो पळू लागला. मागून तो पैंजणाचा खिदळत हसण्याचा आवाज येतच होता. आपण का पळतोय, कुठं पळतोय? भीमाला काहीही समजत नव्हतं. याचा काही उपयोग होणार का? त्याला तेही काही माहीत नव्हतं. त्याला एकच कळत होतं, पोराला वाचवायचं आहे. कुठं जाशील? आता सोडत नाही म्या. कवर पळशील? खी 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 खी. भीमा पळतच होता. त्याचा सदरा पुरा घामाने भिजला होता. पाठीवरचा नामदेव आता रडू लागला होता. त्याचा जोश कुठल्या कुठे पळून गेला होता. तो आता थरथर कापू लागला होता. आपण गोष्टीत ऐकतो ते भूत हेच हे त्याला कळालं होतं अन तो डोळे मिटून एकसारखा रडत होता. पाठीवर हेलकावे खात होता. किमान तासभर तरी भीमा पळतच होता. त्याची पावली आता मंदावली होती. त्याला धाप लागून श्वास फुलला होता. त्यात फेट्यांच्या खांद्यावरचा भाग पळताना गळ्याकडे सरकल्याने फास लागल्यासारखं वाटत होतं. मध्ये मध्ये थांबून तो पोराला नीट करत होता. पण असं कुठवर पळणार? ते भूत वाऱ्याच्या वेगानं अवतीभोवती घोंगावत होतं, खिदळत होतं. अन तेवढ्यात त्याला मोठं काळं कुट्ट झाड दिसलं. म्हसोबाच्या देवळामागचं झाड का ते? हो, तेच झाड आहे. भीमाचा वेग वाढला अन मुखात महादेवाचं नाव घेत त्यानं देऊळ गाठलं. कट्ट्यावर चढून थेट तो देवळासमोर गेला. खाली बसून छातीवरील गाठ सोडून अन पोराला पाठीवर उतरून छातीशी घट्ट पकडलं अन घोंगडं गुंडाळून घेत ते दोघं तिथंच बसून राहिले. नामदेव आता पेंगू लागला. भीमा म्हसोबाचा धावा करत होता. ती अभद्रबाई देवळाभोवती गिरक्या घालत होती, चित्कारत होती. ती फारच चिडली असावी, पण कट्ट्यावर चढण्याचा प्रयत्न मात्र करत नव्हती. भीमा सभोवताली घोंगावणारं मरण डोळ्यानं पाहत होता. पोराला छातीशी घट्ट कवटाळत तोही आता काहीसा पेंगू लागला होता. कुणीतरी खांद्याला धरून हलवल्याने भीमाला जाग आली. तो झटकन जागा झाला अन नामदेवाला जवळ ओढत ओरडला, मला ने, पोराला जित्त सोड. आव पाहुणं, असं का बरळताय? एक वयस्कर म्हातारा समोर उभा होता. भीमा आता जागा झाला होता. तो अन नामदेव रात्रभर तिथेच म्हसोबाच्या सावलीत झोपले होते. आता सकाळचे 7-8 वाजले असतील. एक वाटसरू म्हातारेने त्यांना उठवलं होतं. नामदेवही जागा झाला असला तरी तो घाबरलेला होता. अशा काळ्या रात्रीतून भीमानं स्वतःला आणि मुलाला वाचवलं होतं. त्यानं घडलेला सारा प्रकार त्या म्हाताऱ्याला सांगितला. म्हाताऱ्याने नीट कान देऊन ऐकल्यावर तो म्हणाला, लय हिमतीचा राव तुम्ही. आव, ही नुसती भुताटकी नवं, ह्यो मरणाचा फेरा होता बघा. म्हसोबानं वाचवलं बघा तुम्हासनी. अन त्या तिघांनीही म्हसोबाला हात जोडले. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईकही करा आणि तुमच्या कमेंट्सही कळवा. धन्यवाद. बाय.